विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। त्यातील पहिलं काम आता खरं तर बाजीराव पडसले सुरू झालेलं, मात्र महत्त्वाचा जो टप्पा आहे तो विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील जी फरशी आहे ती काढण्याचं काम आता खरं तर 15 तारखेपासून सुरू केलं जाणार आहे। मात्र त्यासाठी विठ्ठलाचं मंदिर हे बंद ठेवलं जाणार आहे। त्यासाठी आज बैठक होती, त्या बैठकीत काय काय निर्णय झाले हे आपण जाणून घेणार आहोत। मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशीकर आपल्याबरोबर आहेत। महाराज, आज बैठक झाली, काय निर्णय झाला आता दर्शन बंद ठेवण्याबाबतचा? दर्शन पूर्णतः चरणदर्शन बंद राहणार आहे व भगवंताचे मुखदर्शन येत्या 15 तारखेपासून चालू राहणार आहे व चरणदर्शन या 15 तारखेपासून आम्हाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटने 45 दिवसाचा अवधी सांगितलेला आहे, पण कदाचित वाढही होऊ शकेल, कदाचित कमीही कालावधी लागू शकेल व चैत्र एकादशीला सुद्धा भगवंताचे चरणदर्शन आपल्याला होणार नाही। भगवंताचे मुखदर्शन होईल, पण त्याला कालावधी जो पूर्ण दिवसाचा आहे त्यावेळेसच भगवंताचे दर्शन होईल। 15 तारखेपासून मुखदर्शन किती ते किती वाजेपर्यंत असणार आणि चैत्रवारीत कसं असणार? 15 तारखेपासून सकाळी पहाटे 5 पासून ते सकाळी 11:15 पर्यंत मुखदर्शन चालू राहील व चैत्रवारीमध्ये पहाटे 5 पासून ते संध्याकाळी 11 प्रमाणे मुखदर्शन चालू राहील। प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार आहे? पहिल्यांदा कुठलं काम केलं जाणार आहे गाभाऱ्यात? प्रथमतः 15 तारखेला मकरेची चांदी काढली जाईल व 17 तारखेपासून ग्रेनाइट फरशी काढावयाचे काम सुरुवात होईल। काम सुरू असताना विठ्ठलाच्या मूर्तीला संरक्षण व्हावं यासाठी काय उपाययोजना केलेली? त्यासाठी बुलेट प्रूफ डबल ग्लासची व्यवस्था केली गेलेली आहे। व्हायब्रेशनमध्ये मूर्तीला कसल्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीनं पूर्णतः काळजी घेणार आहेत व आत एक छोटासा कॅमेरा पण बसवण्यात येणार आहे। बाकीचे जे काही नित्योपचार आहेत ते सुरू राहणार का, किंवा महापूजेचा कसा निर्णय झालेला? तुळशी पूजेबाबत काय निर्णय असणार? तुळशीपूजा, पाद्यपूजा हे संपूर्णतः बंद राहतील व देवाची उटीपूजाही पूर्णतः बंद राहील, पण देवाचे संपूर्ण नित्योपचार चालू राहतील। येणाऱ्या भाविकांना तुम्ही आता काय आवाहन करता? आम्ही भाविकांना सांगू की महाराष्ट्र शासनाने आपल्याला भरघोस निधी देऊन पुरातन मंदिर करावयाचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आपल्याला मंदिर काही काळासाठी आपल्याला ते पूर्णतः बंद ठेवा म्हणून सांगत होते, पण आम्ही त्यांना विनंती केली की मुखदर्शन तरी आपण चालू राहिलं पाहिजे। तर त्यासाठी माझं संपूर्ण वारकऱ्यांना व पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना असे आव्हान आहे की आपण मंदिरे समितीला संपूर्णतः सहकार्य करून पहाटे 5 पासून ते 11:15 पर्यंत जो दर्शनाचा कालावधी आहे मुखदर्शनाचा, तो आपण मुखदर्शन घ्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो। आपण बघितलं असेल की पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील जे विकास आराखड्याचं काम सुरू आहे त्यासाठी जवळपास 15 मार्चपासून पुढं 45 दिवस विठ्ठलाचं मंदिर आता बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। फक्त भाविकांना सकाळी 5 ते दुपारी 11:15 वाजेपर्यंत मुखदर्शनच घेता येणार आहे। इतर टायमाला मुखदर्शनही बंद असणार आहे आणि पदस्पर्श दर्शनही बंद असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी फक्त 5 ते 11 या वेळेत मुखदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील आता मंदिर प्रशासनानं करण्यात आलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।